नमस्ते मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं कृषिका अँड फॅमिलीमध्ये। तर मी ब्लाऊजला गोल गळा आणि त्याला पोटली बटन लावून डिझाईन बनवणार आहे। तर त्यासाठी खूप सारे अगोदर पोटली बटन बनवून घ्यायचे आणि ब्लाऊजचा गोल गळा मी रेडी केलेला आहे आणि तो पेपरवर ठेवायचा। गोल गळा व्यवस्थित टाचण्या लावून फिट करून घ्यायचा आणि त्याला पेनानं आखून गोल गळ्याचा आकार पेपरवर काढून घ्यायचा। मग त्यानुसार आपल्याला त्याच लाईनमध्ये पोटली बटन लावायचे आहेत। तर असा अगोदर पहिले गोलगळा पेपरवर आखून घ्यायचा। गोलगळ्याचा आकार व्यवस्थित मी ब्लाऊजवर शिवून घेतलेला आहे आणि आता हे पेपरवर पहिले आखून घ्यायचं आणि खूप सारे अगोदरच पोटली बटन तयार करून ठेवायचे। माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा। बघा, पेपरवर आता गोलगळ्याची पूर्ण निशाण आपण आखून घेतलेलं आहे आणि आता हे खूप सारे पोटली बटन आता आपल्याला पेपरवरती शिवून घ्यायचे। कारण की काय, आपण पेपरवरती जर शिवून घेतले ना तर ते कुठं ब्लाऊजला लावताना ते सटकत नाही आहे, एकदम व्यवस्थित लावले जातात। त्याच्यासाठी म्हणून अगोदर पहिले पेपरवरती शिवून घ्यायचे, पेपरवर सटकत नाहीत ते। आणि एकदा पेपरवर शिवून झाले की नंतर मग आपण ते ब्लाऊजला लावायचे। अगोदर अशा पद्धतीने आपल्याला किती अंतरावर लावायचे ते बघून आपण आणि सगळे पोटली बटन समान अंतरावर लागले पाहिजे। आपल्याला जेवढे लावायचे तेवढे सगळे समान अंतरावर पहिले पेपरवर गोलगळ्याची जी निशाण आहे त्या लाईननं बरोबर पेपरवरती शिवून घ्यायचे सगळे आणि प्रत्येक पोटली बटनचं समान अंतर पाहिजे। बघा, अशा पद्धतीने मी आता हे पेपरवर पूर्ण शिवून घेतले पोटली बटन आणि बघा आता ब्लाऊजचा गोलगळा आहे ना तो बरोबर आता पेपरवरती असा बरोबर लावून घ्यायचा आणि टाचण्याने परत आता फिट करून घ्यायचा। कारण की आपण जसा आकार आहे तर त्या पद्धतीनंच हे पोटली बटन आपण चिटकवलेले आहेत। त्यानुसार मग आता व्यवस्थित सेट करून घ्यायचं। गोलगळा पोटली बटनवरती व्यवस्थित सेट करून घ्यायचा आणि व्यवस्थित सेट केल्यानंतर पाहिजे जिथे पाहिजे तिथे टाचण्या लावून घ्यायच्या। टाचण्या लावून घेतल्या म्हणजे तो आकार व्यवस्थित राहील। त्याच्यासाठी पहिले टाचण्या लावून घ्यायच्या। प्रत्येक ठिकाणी 4-5 अशा टाचण्या लावून घ्यायच्या, व्यवस्थित गळा सेट करून घ्यायचा आणि अशा पद्धतीनं मी आता ह्या टाचण्या लावून घेते। व्यवस्थित पोटली बटन आणि ब्लाऊजचा गळा हे एकमेकावर व्यवस्थित सेट करून घेतले आणि टाचण्या लावून घेतल्या अशाच पद्धतीनं। तर आता एकदम सोपं जाणार आहे आपल्याला हे पोटली बटन शिवायला गळ्यावरती। आता पेपरवर लावल्यामुळं काय झालं की आपल्याला आता हे काम सोपं झालं, एकदम व्यवस्थित शिलाई मारता येते। अशी हळूहळू पोटली बटनवरती शिलाई मारून घ्यायची। आता पेपरवर असल्यामुळं ते पोटली बटन सरकत नाही, कारण की आपण हे पेपरवरती पहिलेच शिवून घेतलेलं आहे आणि अगोदर जर शिवून न घेता जर असे पोटली बटन लावले ना तर ते खूप सटकतात आणि त्याचं समान अंतर काही होत नाही आहे, ते कुठंच होऊन जातात। तर बघा, अशा पद्धतीनं आता पेपरवरती एकदम व्यवस्थित समान अंतरावरती सगळे पोटली बटन मी लावून घेतले आणि आता पेपरची गरज नाही, आता पेपर काढून टाकायचा। आता पेपर काढल्यानंतर पेपर काढून टाकायचा, काही दोरे वगैरे असतील ते कट करून टाकायचे। अशा पद्धतीने पोटली बटन लावून गोलगळा एकदम रेडी आहे। तर माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।